चालक मंडळी नमस्कार. झालं काय, श्यामलाजी बॉर्डर आहे ना गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरला. तर या बॉर्डरला झालं काय, तर ड्रायव्हर जे आहेत ना, ड्रायव्हरांनी एकता केली आणि त्यानंतर तिथे जे आर-टी-ओ दादागिरी करणारे होते त्यांना पळवून पळवून मारले. आता विषय असा आहे ना, इथे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वसुली चालू होती आणि ही जी वसुली होती ना, ती प्रचंड मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. म्हणजे ट्रक चालक जे आहेत त्यांना अडवण्यात येत होतं आणि त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेण्यात येत होते. देशभरामध्ये पूर्ण बॉर्डर बंद झाल्यात तरी देखील आपण बघितलं ना, तर इथे आर-टी-ओने गाडी लावली आणि तिकडे ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडनं वसुली करण्यात येत होती. मग झालं काय, सगळे जणांनी एकी केली आणि त्यानंतर ते जे आर-टी-ओ होते आणि आर-टी-ओ त्यांना अक्षरशः पळवून पळवून आहे ना मारलेलं आहे. त्यामुळे ड्रायव्हर आता एक व्हायला लागलेत आणि ही जी ड्रायव्हरांची एकी आहे याच्यामुळे आर-टी-ओ त्याचबरोबर पोलीस जिथे तुम्हाला कुठे त्रास देतात ना, तिथे एकी केल्यामुळे एकीचं बळ खूप असतं, त्यामुळे असे हे पळून जातात. इथे चालक मंडळींनी अक्षरशः पळवून गाडी देखील तोडलेली आहे आर-टी-ओची. इथून पुढे आता आर-टी-ओ अशी अवैध वसुली करणार नाही, ज्याच्यामुळे ड्रायव्हर जे आहेत त्यांचे पैसे जाणार नाही. कारण ड्रायव्हर जे असतात रात्रंदिवस गाड्या चालवत असतात, हजारो किलोमीटर गाड्या चालवतात आणि हे लोकं 100, 200, 500 रुपयासाठी आपल्याला मारहाण देखील करतात. त्याच्यामुळे एकी करा आणि अशीच आर-टी-ओ जे आहेत ना, ते पळवून पळवून ताणून ताणून मारा. कारण आपल्या गाडीचे पेपर त्याचबरोबर सगळ्या गोष्टी क्लिअर असतात, तरी देखील यांना पैसे खायची सवय लागलेली असते आणि त्यामुळे हे कुठेही गाड्या अडवतात. गाड्या स्पीडने असेल तरी देखील समोर येऊन गाड्या आडव्या लावतात. कुठल्याही प्रकारचे बॅरिकेटिंग वगैरे करत नाही आणि मग त्यामुळे होतं काय, ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे ड्रायव्हर जे आहेत ड्रायव्हरचं नुकसान देखील होतं, मालाचं नुकसान होतं, जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे आता ड्रायव्हर जे आहेत त्यांनी एकी केली आहेत ना, त्यांना पळवून पळवून आहे ना मारायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की टाका आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.